कारण आपला विषय आहे वाल्मिकी रामायणातील सुभाषिते. आपल्याला माहिती आहे रामायण अनेक तऱ्हाने नाही येते. रामायण अनेक तऱ्हांनी अनेक लोकांनी लिहिलेली आहे. व्यास रामायण आहे, वशिष्ठ रामायण आहे, शुक रामायण आहे, शैव रामायण आहे, कूर्म रामायण आहे, धर्म रामायण आहे, वाल्मिकी रामायण माहिती आहे. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं आहे. श्रीधर स्वामींचा रामविजय आहे. मोरोपंतांची 108 रामायण आहे. आणि गदिमांचं तर रामायण आपल्याला सगळ्यांना परिचित असंच आहे. पण या सर्वात वाल्मिकी रामायण हे आपल्याला सर्वमान्य आहे, सर्वश्रुत आहे आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांनाही सगळ्यांना माहिती आहे असं आहे. आणि त्यात वाल्मिकींनी अनेक संवादातून त्यांच्या पात्रांचे स्वभाव विशेष उलगडून दाखवलेले आहेत. आणि ते संवाद आहे, त्या संवादात ते चांगल्या तऱ्हेचं वाक्य असतात, चांगल्या तऱ्हेचं भाषेचं म्हणजे बोलणं असतं. तो एक साहित्याचा प्रकार मानला जातो. त्याला सुभाषितं असं म्हणतात. आणि ती गद्य पद्य दोन्हीच असतात. त्याच्यात नीतिमत्तेची शिकवण असते, सदाचाराची शिकवण असते आणि काहीतरी त्यातून संदेश दिलेला असतो, काहीतरी म्हण असते त्याच्यात. त्यात एक प्रकारचं जागतिक वैश्विक सत्य असं असतं आणि म्हणून त्याला सुभाषितं असं म्हणतात. आणि सुभाषितं ही महाकवीची कसोटी मानली जाते आणि त्या कसोटीवर वाल्मिकी पुरेपूर उतरतात. अशी संस्कृत आणि मराठी वाङ्मयातली अनेक सुभाषितं आपल्याला माहीत असतात. त्याचा कर्ता कोण आहे आपल्याला माहीत नसतं, पण ती सुभाषितं माहीत असतात. महापुरे झाडे जाते तेथे आवाळे वाचत आपल्याला माहिती आहे, पण ते कुणी कुणाचं आहे ते माहीत नाही की ते तुकारामांचं आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल हे कुणाचं आहे आपण वापरतो, पण ते कुणाचं आहे ते आपल्याला माहीत नसतं. तसेच वाल्मिकींचीही सुभाषितं आहेत आणि त्या सुभाषितातून त्यांनी त्या संवादातून कैकेयी आणि मंथरा संवाद, कैकेयी आणि दशरथ संवाद, नंतर लांब लक्ष्मण संवाद, हनुमान रामाचा संवाद, आज आपण बघणार जो भाग जास्ती तो भरत आणि श्रीरामांचा संवाद, अशा त्या सगळ्या संवादातून त्या त्या व्यक्तींचे स्वभाव विशेष वाल्मिकींनी स्पष्ट केलेले आहेत. आणि म्हणून ते सगळे सुभाषितं हा एक वाल्मिकी रामायणाचा सगळ्यात मोठा आणि अगदी असा महत्त्वाचा असा भाग मानला जातो. तर आपण आत्तापर्यंत ऑगस्टपासून आपण या विषयाला सुरुवात केलेली आहे. आपण त्या संवादात राम आणि लक्ष्मण त्या चित्रकूट पर्वतावर रमलेले आहेत आणि राम सीतेचं मन रमवण्याकरता त्या चित्रकूटाचं, तिथल्या सगळ्या वनश्रीचं, तिथल्या मंदाकिनी नदीचं सगळं असं वर्णन करून सांगतोय. हा भाग आपण पाहिलेला आहे. पहिल्या याच्यात आपण सुभाषित अगदी सुरुवातीला बघितलं होतं ते मा निषाद प्रतिष्ठा तो मगम शाश्वती समान, इथपासूनच म्हणजे पहिल्या श्लोकापासूनच वाल्मिकीने सुभाषितांना सुरुवात केलेली आहे. नंतर मंथरा जेव्हा कैकेयीशी बोलत असते तेव्हा सुद्धा ती म्हणते की वेळीच बाण घातला तर उपयोगी असतो. पाणी वाहून गेल्यानंतर बाण घालण्यात गतोदके सेतू बंदे न कल्याणी विधी येते. म्हणजे एकदा रामाला राज्याभिषेक झाल्यानंतर तू काही हालचाल केलीस तर त्याचा उपयोग होणार नाही. नंतर रामाला जेव्हा कळतं की हे दशरथांनी जे सांगितलं आहे ते कैकेयीने त्याच्याकरवी सांगितलेलं आहे, तेव्हा तो कैकेयीलाच म्हणतो की तू सांगितलं असतंस तरी मी ते ऐकलंच असतं, कारण रामो द्विर्ना भाषते, म्हणजे राम दुसऱ्यांदा बोलत नाही, एकदा जे बोलतो तेच तो करतो, असा तो एकवचनी असा आहे. असे अनेक सुभाषितं आपण आत्तापर्यंतच्या ह्याच्यात बघितलेली आहेत. आणि आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत की राम आणि सीता त्या चित्रकूट पर्वतावर मंदाकिनीच्या तीरी राहायला सुरुवात केलेली आहे. लक्ष्मण त्यांची सेवा करतोय. अशा ह्याच्यात भरताला काय दिसतं तर भरत आता लक्ष्मण आता काय करतोय
तर राम आणि सीता यांची सेवा करणं हेच त्याचं कर्तव्य आहे. तो कंदमुळं आणतोय, ती भाजून त्यांच्या आहाराची व्यवस्था करतोय. मग ते तिघंही आता अयोध्येला विसरून प्रफुल्लित अशा अवस्थेत असताना त्यांना लांबून काहीतरी कोलाहल ऐकू आलेला आहे, जोरदार आवाज ऐकायला लागला आहे. त्यावेळेला वाल्मिकीने लिहिलं आहे, पूर्वापकारिणं हत्वा नय धर्मेण युज्यते, पूर्वापकारी भरतस्त्यागो अधर्मश्च राघव. राघव म्हणजे पूर्वापकारी म्हणजे पूर्व अपकारी, ज्याने पूर्वी अपराधच केलेला आहे. म्हणजे खरं म्हणजे भरताने प्रत्यक्ष अपराध केलेला नाही आहे, पण त्याच्याकरवी तो करून घेतला गेला आहे. त्याचा त्याग करणं म्हणजे त्याला सोडून देणं, भरतच त्यागे अधर्म. त्या भरताला सोडून देणं हा अधर्म आहे, कारण त्यांनी पूर्वी अपराध केलेला आहे. तो काही धर्माला धरून नाही, त्याने आधीच अपराध केलेला आहे. कारण त्या मंदाकिनी नदीच्या काठी ते तिघंजणं राहत असताना, प्रफुल्लित मनोवस्थेत राहत असताना तो जो कोलाहल ऐकू यायला लागला, सगळीकडे धूळ उडलेली दिसायला लागली, तेव्हा ते कुठल्या तरी सेनेची आगेकूच आहे का काय अशी शंका तिथे भरताना आली. आणि म्हणून त्याने तिथे जो वृक्ष होता, शाल वृक्ष, त्या वृक्षावर चढून त्यांनी पाहिलं की ती सेना पुढे येते. तेव्हा त्या वनात त्यांनी रामाना वाटलं की कुठल्या तरी शिकाऱ्याचं आगमन झालं असेल, म्हणून हे पक्षी सैरावारा हिंडत असतील. म्हणून त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की नक्की काय आहे त्याचा शोध घे. तेव्हा श्रीरामांची आज्ञा झाल्यावर भरत त्या शालवृक्षावर चढला. त्याने सर्व दिशांना निरखून पाहिलं तर उत्तरेकडून त्याला एक मोठी सेना येताना दिसली आणि त्या सेनेत हत्ती, घोडे, रथ, पायदळ सर्व काही असलेलं त्याला हळूहळू दिसायला लागलं. मग त्या सेनेला आपला पत्ता लागायला नको म्हणून लक्ष्मणाने सीतेला काय ताबडतोब सांगितलं की गुहेच्या बाहेर बसून धूर पेटवून कंदमुळं भाजण्याची सिद्धता करत होती. त्याने तिला सांगितलं आधी ती चूल विझवून टाक, कारण धूर दिसला की इथे काहीतरी वस्ती आहे, कोणतरी राहतोय याचा पत्ता भरताना नक्की लागेल. तेव्हा आधी तो अग्नी ताबडतोब विझवून टाक आणि मग गुहेत जाऊन बस, असं त्यांनी सीतेला सांगितलं. आणि रामाला सांगितलं की तुम्ही तुमचं चिलखत घालून आणि हातात धनुष्य बाण घेऊन सिद्ध व्हा. म्हणून आपल्या गरिमाने लिहिलेले, आशयास गुहेकडे जानकीच पाठवा, आशयार्थ गुहेकडे जानकीच पाठवा, चाप बाण घ्या करी सावध व्हा राघवा. आता तुम्ही पण सावध व्हा, कारण ही सेना भरताचीच आहे असंच मला वाटतंय. तुम्ही धनुष्यबाण घ्या. त्यामुळे तेव्हा ते म्हणाले, अरे तू असं पहा की नक्की ती भरताचीच सेना आहे, हे कशावरनं तू ठरवलं आहे. तेव्हा लक्ष्मण म्हणाला की मी त्या सेनेचं निरीक्षण केलं आहे. राम म्हणाला पण तू ते निरीक्षण खूप रागारागाने केलेलं आहे, तेव्हा तू स्थिरबुद्धीने ते निरीक्षण कर, रागाने करू नकोस. तर ते परत त्यांनी निरीक्षण केलं. ते म्हणाला ती सेना नक्कीच कैकेयी पुत्र भरताची आहे आणि त्या अयोध्याचं राज्य मिळून सुद्धा आता ते निष्कंटक व्हावं, म्हणजे तो आता तुम्हाला शत्रू समजत असणार आणि ते शत्रू जाऊन ते राज्य निष्कंटक व्हावं म्हणून तो इथे सेना घेऊन तुमच्या मुकाबला करण्याकरता इकडे येत असणार. तेव्हा आता आपण त्वरित झाडावर चढून बसावं. म्हणून ते झाडावर चढून बसले आणि ते म्हणाले, आता लक्ष्मण म्हणाला आता त्या भरताचा निपात आता मीच करणार आहे, कारण त्याच्यामुळे आपण राज्य सुखापासून, राज्य दरबारापासून वंचित राहिलेले आहात. हा भरत हाच आपला शत्रू आहे, म्हणून आता त्याला मारलं तर त्याच्यात काही अधर्म नाही. म्हणजे पूर्वापकारिणं हत्वा नय्य धर्मेण युज्यते, पूर्वापकारी भरतच त्यागे अधर्माच्या, त्याला सोडून देणं हेच राघवा अधर्म ठरणार आहे, किंवा तो आपला आता शत्रूच आहे. म्हणजे राज्याचा लोभ धरणाऱ्या कैकेयीला आता मी पुत्रशोकाचा धडा शिकवणार आहे. मी त्या कैकेयीला आता पुत्रशोकाचा धडा शिकवून तिला दुःखाने आर्त झालेलं मला पाहिजे आहे. मी काही दिवस काही दिवस माझा क्रोध आहे तो काबूत ठेवला होता, त्याच्यावर नियंत्रण ठेवलं होतं. पण आता मात्र मी तो सगळा राग मी या भरतावर आणि त्याच्या सेवेवर काढणार आहे, त्याचा वध करणार आहे. ते बघून रामाला वाटलं की या भरतांनी आता खरोखर लक्ष्मणाने खरोखरच आता आज आपला सगळा विवेक सोडून दिलेला आहे.
तो पुढे म्हणतो यद्द्रव्यम बांधवानां वा मित्रां वा क्षये भवेत नाहम तत् प्रतिगृह्णायम भक्षान विषकृतानिव. राम लक्ष्मणांना काय सांगतायत? यद्द्रव्यम बांधवानां वा मित्राणां वा क्षये भवेत. म्हणजे जे द्रव्य आपले बंधू किंवा मित्र यांचा नाश करून जे मिळवलं जातं ते कसं असतं, तर ते विषकृतमिव भक्षान असतं. विष मिसळलेलं अन्न जसं असतं तसं ते असतं. आपल्या बांधवांना किंवा मित्रांचा क्षय करून जे राज्य काय किंवा धन काय मिळवलेलं असतं ते विषमिश्रित अन्नाप्रमाणे असतं. मी इकडे का आलो, तर मी पित्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता मी आलेलो आहे. मी आता जर भरताकडून त्याचं राज्य घेतलं परत त्याचा पराभव करून, तर काय होईल? मी पित्याची म्हणजे आज्ञा मोडली असं होईल. माझी जगात, इतिहासात, भविष्यात सगळीकडे निंदाच होईल. म्हणून बांधवांच्या आणि मित्रांच्या नाशाने म्हणजे यद्द्रव्यम बांधवानां वा मित्राणां वा क्षये भवेत, आणि त्यांच्या नाशाने जे प्राप्त होणार असेल ते कसं असतं, तर विषकृतान एव विष मिळवलेल्या भक्ष्यांप्रमाणे ना हतात परिगृह्णीचम, ते कधी घेऊ नये. म्हणजे मी ते पदार्थ जसे विषयुक्त पदार्थ घेत नाहीत तसं मी ते राज्य परत भरताकडून घेणार नाही. मला त्या राज्याचा आता मी कायमचा त्यागच केला पाहिजे. मला अधर्माने हे राज्य काय, पण इंद्रपद जरी मिळालं तरीसुद्धा ते मला नको आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग पुढे ते राम लक्ष्मणांना म्हणतात नेयम मम मही सौख्य दुर्लभा सागरांबरा नैच्छेद अधम मार्गेण शक्रत्वमपि लक्ष्मण. हे लक्ष्मण, नेयम मम मही सौम्य. लक्ष्मणाला आणखीन एक विशेषण लावलं आहे, सौम्य. हे लक्ष्मण सौम्य अजिबात नव्हता. त्याला सौम्य करण्याकरता अरे बाबा शांत बस असं म्हणण्याकरता, म्हणजे एखाद्या दुःखी मुलाला नाव सारखा आनंद ठेवावं तसं त्याला सौम्य म्हणतात. सौम्य, हे सौम्य, हे लक्ष्मणा. नेयम मम मही, ही मला नको आहे. मही म्हणजे पृथ्वी. ही पृथ्वी मला नको आहे. ती पृथ्वी सुद्धा कशी, सागरांबरा, म्हणजे सागर हेच जिचं अंबर आहे, म्हणजे सागर हेच जिचं वस्त्र आहे. म्हणजे सागरांनी वलयांकित झालेली अशी ही भूमी जरी मला मिळाली, सगळं पृथ्वी जरी मला मिळाली तरी ती मला नको आहे. कारण न ही इच्छेत अधर्मेण, मला अधर्माने काहीही मिळवायची इच्छा नाही आहे. शक्रत्वम अपि, साक्षात इंद्रपद मिळालं आणि त्या अधर्माचा असेल तर मला नको आहे. कारण भरतसुद्धा तुझ्यासारखाच आहे रे, त्याचं पण माझ्यावर प्रेम आहे, तो पण भ्रातृभक्तच आहे आणि तोसुद्धा मला प्राणांपेक्षा प्रिय आहे. म्हणजे आपल्या तिघांना वैकल्य नेसून वनात यावं लागलं याचं त्यालाही दुःखच झालं असेल, अतीव दुःख झालं असेल, तो व्याकुळ झाला असेल आणि त्या व्याकुळतेने, त्या स्नेहयुक्त अंतःकरणाने तो आपल्याला भेटायला येत असेल. तू अशी का समजूत करून घेतलीस की तो आपल्याशी लढायलाच येते म्हणून? तो स्नेहयुक्त अंतःकरणाने आपल्याला भेटायला येतोय. म्हणून त्याच्या या येण्यामागे दुसरा कुठलाही वाईट हेतू असणं शक्य नाही असं मला वाटतं. आणि मला खात्री आहे की तो येताना सुद्धा कैकेयीला अनेक कठोर वचनं सुनावूनच तिथे आलेले असणार. आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या ह्याच्यात बघितलं त्यांनी किती कठोर वचनं, माता न तू वैरिणी, इतकी कठोर वचनं आपल्या आईला त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून तो म्हणतो की हा मला प्रेमानेच भेटायला येते. पुढे ते राम म्हणतात यद्विना भरतम त्वांच शत्रुघ्नं वापि मानद भवेन मम सुखम किंचित भस्म तत् कुरुताम शिखे. ते म्हणतात, आता त्याला मानद म्हणताय, मगाशी त्याला सौम्य म्हणून झालं होतं, आता लक्ष्मणाला मानद म्हणताय. मानद म्हणजे मान देणारा, म्हणजे दुसऱ्यांचा अपमान न करणारा, चांगल्या वागणारा, असा तो मानद आहे. तर यात काय, विना भरतम म्हणजे भरताशिवाय, त्वांच तुझ्याशिवाय, शत्रुघ्नंच म्हणजे शत्रुघ्न तू आणि भरत तिघांच्या शिवाय, यद्विना भवेन मम सुख किंचित, मला जरा तरी सुख लाभणार असेल कुठच्याही तऱ्हेचं, भवेत मम सुखम किंचित
म्हणजे जरा जरी किंचित म्हणजे जरा तरी सुख मला कशात वाटेल जर तुमच्या तिघांच्या शिवाय, तर भस्म तत्कुरुताम शिके, तर त्या सुखाचा भस्म होऊन जाऊ दे. म्हणजे आपण याला मराठीत जळून जाऊ दे, जळवते सुख मला तिघांच्या आनंदाशिवाय, तुमच्या तिघांच्या सहवासाशिवाय मला काहीही नको. हे कारण तू मानद आहेस, मला मान देणार आहे, म्हणून मुद्दाम त्याला आधी मानद म्हटलेलं आहे. म्हणजे तुझा शत्रुघ्नाचा, भरताचा कुणाचाच वियोग होऊन मला जे सुख मिळेल त्याला अग्नी भस्मसात करून टाकू दे. तुम्हा सर्वांच्या पेक्षा सुद्धा मला धर्म अर्थ काम या सर्वांनी युक्त असं पृथ्वीचं राज्य हवं आहे, पण ते तुमच्यासाठी हवं आहे, माझ्यासाठी नको आहे, तुम्हा सर्वांसाठी हवं आहे. आणि ते मिळवणं माझ्यासाठी दुर्लभ नाही आहे, मी ते सहज मिळवू शकतो. पण म्हणून मी या भरताकडून अयोध्येचं राज्य परत घेणार नाही. भरत आणि शत्रुघ्न यांना त्रास होईल असं मी काहीही करणार नाही, आणि त्यांना त्रास देऊन मला काही मिळणार असेल सुख तर त्याचं भस्म होऊन जाऊन दे, जळत त्या गोष्टी. म्हणजे आता आपण आणि भरत अगदी प्रेमाने भेटायचे. तू त्याला काही वेडवाकडा असा प्रतिकूल बोलू नकोस. तू तसं केलं तर ते मलाच लागणार आहे, माझ्याच हृदयाला त्याचा त्रास होणार आहे, म्हणून तू तसं काही करू नको. मग नंतर काय झालं, भरत आणि शत्रुघ्न वनामध्ये आले, रामाला भेटले. नंतर तत्र सुमंत्रेण गुहे वैश्चैव समीयत राजसुतावरण्ये दिवाकरश्च निशाकरश्च यथांबरे शुक्र बृहस्पतीभ्याम. म्हणजे मग त्या सगळ्यांच्या ज्या भेटी झाल्या, भरत शत्रुघ्न राम लक्ष्मण यांची भेट झाली, तेव्हा वाल्मिकी लिहितात जणू काही चंद्र आणि सूर्य आकाशात एकमेकांना भेटले. यथा दिवाकरश्चैव निशाकरश्चैव असे ते दोघं एकमेकांना भेटले. आणि मग जेव्हा सुमंत, प्रधान, गुह हे सगळे त्यांचे सल्लागार भेटले, तेव्हा तर ते म्हणतात जणू काही सगळे बाकीचे ग्रह पण भेटले. म्हणजे चंद्र सूर्य होतेच, त्यांच्यावर सगळे बाकीचे ग्रह पण आले, या सगळ्यांना भेटले. त्यांची भावाप्रमाणे त्यांना पण सगळ्यांना प्रेमाची वागणूक दिलेली आहे. आणि मग तेव्हा त्या वैकलधारी अशा श्रीरामांना पाहून भरताला अतिशय गैरवरून आलं, तो कष्टी झाला. आणि मग ते सर्वजण भेटले असताना, आणि तो भरत यायच्या आधीच तेव्हा रामाने लक्ष्मणाला सांगितलं होतं की तू त्याला काही वेडवाकडं बोललास तर ते मलाच लागेल, त्याच्यापुढे असंही सांगितलं होतं. आणि तू जर असं म्हणालास रामाला राज्य परत दे, तू असं म्हणालास तर मी ते तुला द्यायला लागेल राज्य, मग तू कर, तू आणि ते राज्य तुम्ही काही करा. आणि मग ते बोलणं ऐकल्यावर लक्ष्मणाला लाज वाटली होती, आणि मग तो आता गप्प बसून प्रेमाने भरताचं स्वागत करत होता. आणि मग ते असे सगळेजण भेटले. त्याला वाल्मिकींनी उपमा दिली आहे, आकाशात जणू चंद्र सूर्य आणि गृह शुक्र चंद्र बृहस्पती या सगळ्यांचं जणू काय तिथे मिलन झालेलं होतं. राम लक्ष्मण म्हणजे भरत हे चंद्र सूर्य आणि बाकीचे सगळे बुध शुक्र हे सगळे. आता भरताना राम प्रेमाने चौकशी करते. किती प्रेमाने चौकशी करताय. कश्चित निद्रा वशम नैती कश्चित कालेव बुध्यते कश्चितच्या पररात्रेषु चिंतयस्य अर्थ नैपुण्यम. प्रत्येक यातल्या वाक्याला अर्थ आहे. कश्चित निद्रा नाशम म्हणजे तो राम भरताला विचारतोय, अरे तुला निद्रानाश तर झाला नाही आहे ना. म्हणजे त्यांचं मानसशास्त्रीय परीक्षण किती आहे की आपल्या आईने काय केलं आहे ते आठवून या भरताला नक्की रात्रीची झोप लागत नसणार असा अनुमान, असा अंदाज रामचंद्रांना आलेला आहे. म्हणून ते म्हणतात की अंत भरत दिसतोच आहे, उदास दिसतोय, दुर्बल दिसतोय, अगदी अतिशय खंगलेला असा आहे. आणि म्हणून ते त्याला विचारतात कश्चित निद्रानाशम, तुला काही निद्रानाशाचा रोग काही झालेला नाही ना, तुला काही त्रास होत नाही आहे ना, त्याच्या प्रकृतीची चौकशी केली. कश्चित काले व बुद्धेचे, किंवा तुला अकालीच जाग येते का, म्हणजे रात्री झोपतोस वेळेवर पण 2-3 वाजताच तुला जाग येते का. कश्चितच्या पररात्रेषु, किंवा कधी म्हणजे कधीही रात्रभर तू जागा असतोस का काय. किंचित चिंतयसे अर्थ नैपुण्यम, किंवा आता द्रव्यप्राप्ती तुमच्या उपायाने होईल. हे राज्य जर आपण स्वीकारलं नाही
किंवा स्वीकारलं तर तो राज्यकारभार चालवायला लोक पहिल्यासारखेच करभार देतील की नाही या चिंतेने तू ग्रस्त आहेस का, म्हणून तुला कोणत्या उपायाने द्रव्य होईल याचं चिंतन तू रात्रभर करत असतोस का, तो उत्तर रात्री जागा होतोस का, रात्रभर जागा असतोस का, असं ते. मग त्यांनी दशरथाच्या प्रकृतीची चौकशी केली, कारण अजून दशरथ गेला त्या रामाना कळलेलंच नाही आहे कोणाकडनं. त्यामुळे रामांना आता दशरथाच्या मृत्यूची बातमी अजून कळलेली नाही आहे, कारण सुमित्रा आणि कौशल्या अजून मागे आहेत तिकडे. त्यांचीही चौकशी त्यांनी केलेली आहे, राज्याची चौकशी केली, सगळे मंत्री वेळेवर काम करतायत ना याची सगळ्याची चौकशी केली. आणि मग त्याची ती तब्येत बघून तर नक्की काहीतरी चिंतेत आहे हे त्यांनी जाणलं. म्हणून त्यांनी आजचे डॉक्टर जसे पेशंटला गेल्या गेल्या जे प्रश्न विचारतात, काही झोप लागते ना, वेळेवर लागते ना, मध्येच जाग येत नाही ना, रात्रभर जागा राहायला लागत नाही ना, काही रेसिनची गोळी घ्यायला लागत नाही ना, BP वाढलेलं नाही आहे ना, हे सगळे डॉक्टर आजचे प्रश्न विचारतात. ते सगळे प्रश्न रामाने लक्ष्मणांना विचारलेले आहेत. आणि मग मध्येच तुला जाता जाता अर्थसिद्धीचा पण त्यांनी विषय काढला की तो विचार तर तुला त्रास देत नाही ना. म्हणजे आपल्या पिढीला जसं मार्च महिना जवळायला की इन्कम टॅक्स रिटर्न याच्या चिंता वाटायला लागतात, तसं त्या काळी त्याच्या काही चिंता असतील भरताच्या, एवढा राज्यकारभार सांभाळायचं म्हणजे तशा काही गोष्टींची चिंता तू करतोस म्हणून तुला झोप लागत नाही ना. अर्थ नैपुण्यम म्हणजे काय, थोडक्यात आजचा मोठा भाऊ लहान भावाला जे प्रश्न विचारेल ते सगळे इथे रामाने विचारलेले आहेत. आपल्या पिढीला काय इन्कम टॅक्स रिटर्न इथपर्यंतच मर्यादित होतं, पण आपण आपल्या घरात मुलांचं बघत असू, या मंडळींचं माहीत असतं त्यांना आणखीन किती अर्थ नैपुण्याच्या काळज्या असतात की बाजारात चढलेले भाव शेअरचे कधी खाली येतील आणि म्युच्युअल फंड घेतले त्याच्यात तोटा होईल का फायदा होईल या चिंता आपल्या पिढीला तरी नव्हत्या, त्याही आता पुढच्या पिढीला आहेत. भरताच्या काळात काय माहिती आणखीन काय काय चिंता होत्या प्रजेकडून कर वसूल करण्याच्या. म्हणून मोठ्या भावाच्या यांनी सगळ्या चौकशा केलेल्या आहेत की तू कुठच्या गोष्टींची काळजी करून तुला झोप येत नाही ना, असं होत नाही ना. क्वचित निद्रा नाशम नैपी क्वचित काले व बुद्धेचे अवबुद्धेचे. क्वचित काले म्हणजे अवचित काळी, मध्यरात्री अपरात्री तुला जाग येत नाही ना. कच्चितच्या अपररात्रीषु म्हणजे उत्तर रात्री तुला चिंतयसी किम अर्थ नैपुण्यम, तुला धनविषयक चिंताविषयक करविषयक अशा चिंता तुला नाहीत ना. अशी सगळी चौकशी प्रेमाने रामाने भरताची केलेली आहे. मग पुढे राम भरताला विचारतात, कश्चिन मंत्र येसे नाही का, कश्चिन्न बहुवीचा, कश्चित ते मंत्रितो मंत्रो राष्ट्रम न परिधावती. हे राम स्वतः राजा या पदावर विराजमान झालेले नाही आहे, तरी पण त्या राजकारणाकडे त्यांचं बारकाईने लक्ष होतं असं या प्रश्नातून जाणवतं. की ते भरताला विचारतात, कश्चित मंत्र येसे म्हणजे तू स्वतःच एकटे सगळे निर्णय घेतोस का मंत्र येसे म्हणजे दुसऱ्यांच्याबरोबर चर्चा करतोस, चर्चा करून मंडळींची मसलत करून तू कश्चिन बहुवीसह तुझ्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांच्या बरोबर तू चर्चा करतोस की नाही. कश्चित ते मंत्रितो मंत्रो राष्ट्रम न परिधावती म्हणजे तू ठरवलेली जी गोष्ट मनात असते ती सर्वांच्या बरोबर तू चर्चा करतोस ना, आणि ती चर्चा करताना ती राष्ट्राबाहेर प्रसिद्ध होत नाही ना. राष्ट्रम न परिधावती याची तू काळजी घेतोस ना. म्हणजे जे काय मंत्रिमंडळात गुप्त बैठकीत ठरेल ते बाहेर कळू दिलं जाऊ नये याची दक्षता पाहिजे. म्हणजे या गुप्त मंत्रणा असतात, निर्णय असतात, ते शतकर्णी होऊ नयेत याची काळजी तू घेतोयस ना. पण अजून श्रीराम स्वतः राजा झालेले नसले तरी त्यांचं राजकारणाकडे किती बारकाईने लक्ष होतं. म्हणजे त्यांना वशिष्ठ आणि विश्वामित्र या दोन्ही गुरूंनी त्याचं शिक्षण दिलेलं होतं. दशरथ कसा राज्यकारभार करतात ते बघत होतं. म्हणून ते विचारतात, तू महत्त्वाच्या गोष्टी तुझ्या मंत्रिमंडळातल्या लोकांच्या पुरत्यात मर्यादित ठेवतोस ना, ज्यादा गाजावाजा करत नाहीस ना, राज्यातील गुप्त बातम्या परकीय हेरांच्यापर्यंत पोचत नाहीत ना, तुझे विचार शत्रूपर्यंत पोचत नाहीत ना, याची तू काळजी घेतोस ना.
म्हणजे या सगळ्या 2 सुभाषितातनं आपल्याला जाणवतं आहे की रामाने भरतांच्या तब्येतीची चौकशी केली, अर्थकारणाची चौकशी केली आणि आता राजकारणाचीही चौकशी केली. राजकारणाची चौकशी केली आणि पुढे ते म्हणतात, कश्चिदर्थम विनिश्चित्य लघुमूलम महोदयम क्षिप्रभार सभयचे कर्म नदीर्घ यचे राघव. हे राम म्हणाले, हे राघवा. आता इथे बघा, राघव म्हणतायत राम भरताला. म्हणजे आपण राघव कोणाला म्हणतो? आपण फक्त रामचंद्रांना म्हणतो. तर रघुकुळातलं नाव सार्थ करणारे, रघुकुळातले सर्वात श्रेष्ठ पराक्रमी असा राजा म्हणून तो राघव, असं आपण रामाला म्हणतो. पण इथे राम त्या भरताला राघव म्हणताय. तो नात्याने राघवच आहे, रघुकुळातलाच आहे. म्हणून ते म्हणतात, कश्चिदर्थ विनिश्चित्य लघुमूलम महोदयम क्षिप्रभार भरते कर्म नदीर्घ यचे राघव. हे राघवा, जे अल्पप्रयत्नाने साध्य होते, लघुमूलम थोड्याशा प्रयत्नाने मिळतं, पण ज्याचा अर्थ खूप मोठा आहे, पण ज्याच्यामुळे खूप मोठं फळ मिळतं, असे जे कार्य असतात ते तू करतोस की नाही? म्हणजे तू कार्य करताना असे कार्य शोधून काढतोस की नाही की ज्याचं प्रयत्न अल्प आहे पण त्याचं फळ मोठं होणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा रस्ता असा बांधला की त्याला खर्च कमी आहे पण त्याच्यामुळे खूप मोठा फायदा होणार आहे. अशा योजना तू, अशा कल्याणकारी योजना तू राबवतोच का नाही? त्या कामी कर्म किम दीर्घयचे राघव, अशा कामाच्या किम दीर्घयचे, म्हणजे तू विलंब करत नाहीस ना, उगाच्या उगाच त्याच्यात वेळ काढत नाहीस ना. म्हणजे राजकारणात किती ते निपुण आहेत, किती त्यातले बारकावे त्यांना माहिती आहेत की कार्याचं नियोजन कसं करायचं, त्याची आखणी कशी करायची आणि त्याचं ते त्वरित त्याची कार्यवाही कशी करायची. तिन्ही गोष्टी ते समजावून घेत आहेत भरताकडनं की भरत तसा वागतोय ना. कार्याचं नियोजन, आखणी आणि कार्यवाही सगळं आणि परिपूर्तता, हे याच्यात फार अंतर असता कामा नाही आहे, याची जाणीव ते करून देत आहेत. म्हणजेच काय होतं, जेव्हा एखाद्या गोष्टीचं नियोजन, आखणी, कार्यवाही जेव्हा त्वरित होते, मध्ये वेळ न घालवता येते, तेव्हा त्याच्यात कुणाला फाटे फोडायची, फोडा घालायची संधी मिळत नाही. म्हणजे जे विरोधक असतील राज्यातले काय किंवा शत्रू प्रदेशातले काय, त्यांना संधी मिळू नये म्हणून एखादं काम केल्यानंतर ते तातडीने योजल्यानंतर तू पूर्ण करतोस की नाही? कारण एखादं काम योजल्यानंतर सगळ्यांनाच, विरोधकांना आणि शत्रूंना जर कळलं तर त्या चांगल्या योजनांची कुणकुण त्यांना लागली तरी स्वतः ते नाहीचं करण्याचा, होऊ न देण्याचा प्रयत्न करत असतात, हे रामाला माहिती आहे. म्हणून त्यांनी त्याबद्दलचीही चौकशी भरताजवळ केलेली आहे. स्वतः अजून त्या पदावर काम केलेलं नाही आहे, पण जे विश्वामित्रांनी शिकवलं आहे, जे वशिष्ठांनी सांगितलं आहे, ते सगळंच्या सगळं त्यांना इतकं सगळं समजलेलं आहे. या बारीक सारीक गोष्टी यथायोग्य पद्धतीने पाळल्या गेल्याच पाहिजेत, याच्यात ते हा विचार त्यांच्या ठाई डोक्यात पक्कापणाने मोडलेला आहे. आणि म्हणून ते दशरथांचा कारभार त्यांनी मन लावून पाहिलेलं आहे. आणि मग मोठमोठ्या कार्याची सुद्धा चर्चा न करता ते काम पूर्ण झाल्यावरच, म्हणजे देशात, बाहेरच्या देशात तर सोडा, त्या देशात सुद्धा ते काम पूर्ण झाल्याबरोबरच नंतर कळलं पाहिजे. हे रामायण काळापासूनचं तत्व आहे. ते आपल्याला सुद्धा माहिती आहे की जेव्हा पहिल्यांदा भारताने अणुस्फोट केला तेव्हा त्या कशाची कोणाची माहिती नव्हती, फक्त त्याचं कोडवड नंतर जगाला कळला आणि वृद्ध असला. म्हणजे पोखरणला काय झालं ते सगळ्या भारताला सुद्धा नंतर कळलं. म्हणजे इतकी गुप्तता कुठल्याही चांगल्या गोष्टीच्या कार्याच्या बाबतीत घेतली गेली पाहिजे, आणि तो तशीच घेतोयच ना, असं इथे हे रामचंद्र भरताना विचारतात. आता पुढचं ते विचारतात. आता इथे रामच भरतांशी आधी बोलतोय, अजून त्यांना दशरथ आहेत की नाही याचा पत्ता लागलेला नाही आहे. कश्चित सहस्रै मूर्खाणाम एकमिच्छसी पंडितम पंडितो यर्थकृतेषु कुर्यात निश्चयाचा मत. म्हणजे क्वचित सहस्रै मूर्खाणाम म्हणजे हजारो मूर्खांच्या पेक्षा तू एकम इच्छती पंडितम, म्हणजे एखादाच शाणा माणूस जवळ पदरी ठेवलायच ना, एकाच पंडिताच्या सहवासात तू राहू इच्छितोस ना. कश्चित सहस्रै मूर्खाणाम,
त्या सहस्रमूर्खांचा त्याग करून एकमिच्छसी पंडितम, एकाच विद्वान ज्ञानी चांगला सल्लागार निवडलाच ना. कारण पंडितोही अर्थकृतेच्छु कुर्यात निश्रेयसन महत. पण कुठलेही संकट आलं असता फक्त पंडितच चांगला उपाय सुचवून निश्रेयसम म्हणजे कल्याण करू शकतात. मंत्रिमंडळ सल्लागार चाणाक्ष हुशार पाहिजे याची जाणीव श्रीरामांना आहे. प्रत्येक मंत्री सल्लागार दक्ष पाहिजे आणि ठाम मताचा पाहिजे, या सगळ्यांची श्रीरामांना जाणीव आहे. उगाच बाजार गुणगे मतांच्या जोरावर निवडून आलेले सामान्य कुवतीचे लोक मंत्रिमंडळात जाऊन बसले तर काय होईल, त्यांच्या सल्ल्याने जर राजा चालला तर काय होईल याची जाणीव त्यांना आहे. म्हणून त्यांनी विचारले कश्चित सहस्रही मूर्खाणाम, सहस्र मूर्खांच्यापेक्षा एकमिच्छसी पंडितम, म्हणजे अर्थसंकटाच्या वेळी विद्वान पुरुषच योग्य सल्ला देतात. काय काय कोणाचा परकीय आक्रमण येईल तेव्हा तिथे जयशंकरच लागतात, आणखीन कोणी तिथे असून चालत नाहीत. म्हणजे अचूक निर्णय घ्यायला अशी बुद्धिमान माणसंच राजाला मदत करत असतात. मग असे त्यांनी कश्चित सहस्रही मूर्खाणाम, सहस्र असा शब्द वापरला. तोच परत शब्द वापरून राम म्हणतात सहस्राण्यपि मूर्खाणाम यदुपास्ते महीपती अथवाप्य युतान्येव नास्ति तेषु सहायता. एको अमात्यो मेधावी शूरो दक्षो विचक्षणा राजानं राजपुत्रं वा प्राप्नयेत महतीं श्रियम. म्हणजे राम म्हणतात हजारो सहस्राणाम मूर्खाणाम, सहस्र मूर्खांच्या पेक्षा, सहस्र मूर्ख काय हजारो मूर्ख असते. अथवा अयुत असा त्यांनी शब्द वापरलेला आहे. अयुत अथवा अयुतान्येव, अयुतान्येव म्हणजे लाखो, अयुत म्हणजे 10,000 आणि अयुतान्य म्हणजे 10,000पेक्षा जास्ती, लाखो जरी असले तरी नास्ति तेषु सहायता, त्याचा काहीही उपयोग राजाला होत नसतो. असे 10,000 लोक जरी असले तरी. पण एको अपि अमात्यो, एकच अमात्य, एकच मंत्री, तो कसा तर मेधावी असेल, बुद्धिमान असेल, शूर असेल, दक्ष असेल आणि विचक्षण म्हणजे योग्य ती बुद्धिमत्ता, योग्य तो विचारशक्ती असलेला दक्ष नीतिशास्त्र वेत्ता असा असेल तर तोच राजानं राजपुत्रं वा प्राप्नयेत महती श्रियम. श्रियम म्हणजे वैभव, महतीम म्हणजे मोठं, महतीम श्रियम म्हणजे मोठं वैभव तो राजाला किंवा राजपुत्राला राजानं राजपुत्रं वा प्राप्नयेत महतीम श्रियम. म्हणजे एकच जरी अमात्य आहे पण तो मेधावी आहे, म्हणजे मेधा म्हणजे बुद्धी, मेधावी आहे, शूर आहे, दक्ष आहे, नीतिमान आहे, हुशार आहे, तर तो राजाला सगळं वैभव प्राप्त करून देतो. आणि हजारो जरी मूर्ख असले बाकीच्या दरबारात तरी त्या कशाचाही उपयोग नसतो. त्या 10,000 मूर्खांच्या पेक्षा फक्त एकच शाणा सल्लागार तू नेमलेला आहेस ना, असं ते भरताला विचारत आहेत. जो बुद्धिमान आहे, वीर आहे, शूर आहे आणि ज्यांना अर्थकारणाची चांगली जाण आहे असे त्यांचे आहेत. अशा 10,000 मूर्ख मित्रांचा गोतावळा तू जमा केलेला नाही आहेस ना, की त्यांच्याकडून कधीही कसलीही मदत वेळेवर मिळणार नाही. असे लोक, आणि मग असे लोक पाहिजेत, नीतिमान पाहिजेत. नीतिमान म्हणजे काय, जे लाच घेत नाहीत, जे भ्रष्टाचार करत नाहीत, टेबलाच्या खालून पैसे घेत नाहीत, जे स्वच्छ आणि पवित्र असतात, आणि ज्यांना वाडवडिलांपासून राजकारणाचा अनुभव असतो, असे जे दीर्घ अनुभवी लोक असतात त्यांच्यावर प्रजेचं प्रेम असतं आणि त्यांचंही प्रजेवर प्रेम असतं. तेव्हा अशा शहाण्या लोकांनाच तू तुझ्या याच्यात निवडलेलं आहेस ना. आणि मग नंतर ते म्हणतात कश्चित जानपदो विद्वान दक्षिणा प्रतिभावान यथोक्तवादी दूतस्ते कृतो भरत पंडिता. म्हणजे ते अजून त्यांना पंडित आणि मूर्ख, म्हणजे पंडित लोकच कसे पदरी असणं आवश्यक असतं हे सांगताय. कश्चित जानपद,
म्हणजे जानपदो म्हणजे नगरात राहणारे लोक, स्वदेशी लोक, आपल्याच राज्यातले लोक. कश्चित जानपदो असेच तुझ्याजवळ आहेत ना, तुझ्या जवळचे लोक आहेत, त्याच्यात सगळे स्वदेशातीलच लोक आहेत ना, विद्वान आहेत ना, दक्ष आहेत ना, प्रतिभावान आहेत ना. कश्चित जानपदो विद्वान दक्षिणा प्रतिभावान. याच्या आधी विद्वान, विद्वान, दक्ष हे शब्द आले. या श्लोकातला नवीन शब्द आहे जानपदो. ते स्वदेशातीलच आहेत ना लोक, आणि यथोक्तवादी दूत असते, आणि तू तुझ्या आज्ञेप्रमाणे वागणारे. यथोक्तवादी, यथाउक्त म्हणजे तू जे सांगितलंय, तू जे म्हणशील तसंच वागणारे आहेत ना, दूत असते. आणि दूत पण तसे आहेत ना, म्हणजे राजकारणातलेच लोक नाही, पण दूत पदसुद्धा स्वदेशी आहेत ना. तुझे सगळे जे दूत आहेत ते स्वदेशी माणसं आहेत ना, हुशार आहेत ना, नीतिमान आहेत ना, आणि चतुर्दूत असेच तो ठेवलेले आहेत. मंत्रीगणांच्या बद्दल सांगून झालं, आता दूतांच्या बद्दल सांगतायत. दूत नेमताना सुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे असं राम समजावून सांगतायत. ते दूत नेहमी स्वदेशातीलच पाहिजे, परकीय दूत नकोत. म्हणजे दुसरी नावं घेऊन दुसऱ्या धर्मातले लोक जेव्हा आपल्या धर्मात शिरून जेव्हा दूतपदं, महत्त्वाची पदं मिळवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते तुमच्यासाठी काम करत नसून शत्रुराष्ट्रांसाठी काम करत असतात. म्हणून तुझ्या देशात फक्त तुझ्याच देशातले लोक दूत म्हणून नेमतोच ना, दुसऱ्या कुठच्याही देशातले दूत तू नेमत नाहीत ना. याला आपल्याला रामायणानंतरचं सुद्धा एक उदाहरण आहे, म्हणजे कृष्ण आणि कालयवनाचं. जेव्हा त्या जरासंधाने, जयद्रथाने कृष्णाचा वध त्याच्याच्याने होईना, तेव्हा कोणाची मदत घेतली होती? कालयवन. परकीयच होता तो. म्हणजे रामाने भरताला इतक्या सूचना देऊन सुद्धा अजून 2000 वर्षानंतर झालेल्या महाभारतात त्या कृष्णाच्या शत्रूंनी तेच केलं होतं. अर्थात त्याचा नाश कृष्णाने केला, तो भाग वेगळा, पण म्हणजे त्यांनी शत्रूची मदत घेतली होती. असा तो दुसऱ्या देशातील, दुसऱ्या धर्मातील लोकांना दूत म्हणून नेऊ नकोस ना. दूत कसे पाहिजेत? तर राजावर प्रेम करणारे पाहिजे, निष्ठावान पाहिजेत, सदाचरणी पाहिजेत, सद्विचारी पाहिजेत, आणि त्यांनी सतत राज्याची पाहणी करत राजाला त्याचा रिपोर्ट कळवायला पाहिजे. म्हणजे आपण कृष्णाच्या काळातलं बघितलं होतं, शिवाजी आणि संभाजीच्या काळातही परकीय दूतांनी काय केलं ते बघितलं होतं, पेशवाईत सुद्धा परकीय दूतांनी काय केलं ते आपल्याला माहिती आहे, आणि सध्याही काय चाललं आहे तेही आपल्याला माहिती आहे, की परकीय लोक दूत या पदावर काम करत असले तर काय काय होतं. म्हणजे आणि त्यांनी शत्रू प्रदेशावर पण दूतांचं काम काय, तर शत्रू प्रदेशाचीही पाहणी करणं. फक्त आपल्याच राज्यातलं नाही, आपल्या राज्यातलं तर कळलंच पाहिजे, पण शत्रू प्रदेशात काय चाललं आहे त्याचीही पाहणी त्यांनी केली पाहिजे. दूतच ते तो भरत पंडिता, दुसऱ्या देशात काय चाललं आहे, त्याच्यावर शत्रूच्या राष्ट्रात काय चाललं आहे त्याची पाहणी त्या दूतांनी करायला हवी. म्हणजे आपल्या देशातल्या आणि शत्रूच्या देशातल्या कशावर लक्ष ठेवायचं त्याची यादी वाल्मिकींनी दिलेली आहे. मंत्री कारभार करणारे, पुरोहित, कारण पुरोहित जरी प्रत्यक्ष राज्यकारभार नसले तरी लोकांची मनं घडवण्याचं काम पुरोहित करत असतात. त्यामध्ये पुरोहित कसं सल्ला देत आहेत, पुरोहित कसं वागतायत, पुरोहित धुपडी माजवत आहेत का याच्याकडे लक्ष पाहिजे. युवराज कसं वागतायत, सेनापती कसा आहे, त्या सेनापती शत्रूला मिळालेला आहे का, द्वारपाल तसा खालच्या पदावरची व्यक्ती आहे, पण तो सुद्धा काही उत्पाद घडवून आणू शकतो शत्रूला तो सामील असेल तर. तसेच अंतःपुरावरचा अधिकारी कसा आहे, कारागृहाध्यक्ष कसा आहे, म्हणजे तुरुंगाधिकारी कसा आहे, कोषाध्यक्ष कसा आहे, खजिनदार कसा आहे, रोखपाल कसा आहे, सचिव कसा आहे, पहारेकरी कसे आहेत, नगराध्यक्ष कसा आहे, कोतवाल कसे आहेत. म्हणजे हे सगळी फक्त माणसं आपल्या राज्यातली नाही, दुसऱ्या शत्रूची कशी आहेत त्याची पण तुम्ही पडताळणी केली पाहिजे, तर तुम्हाला शोधावं लागेल तिकडे काय चाललेलं असतं. म्हणजे आपण जे सध्याचं राजकारण बघतो की मोदींनी कशी माणसं निवडलेली आहेत जयशंकरांसारखी, की जी बरोबर आपल्या देशावर पण नाही, पण या वाल्मिकींनी सांगितल्याप्रमाणे शत्रू प्रदेशातलीही त्यांना सगळी माहिती असली पाहिजे, असंही ते वाल्मिकींनी भरताला सांगितलं आहे. कश्चित जानपदो विद्वान दक्षिणा प्रतिभावान यथोक्तवादी दूर असते. यथोक्तवादी तू म्हणशील तसं करणारे दूत पाहिजे.
कृतो भरत पंडिता, असे पंडित असेच तुझे दूत आहेत ना. म्हणजे तुझं मंत्रिमंडळ कसं असलं पाहिजे ते सांगून झालं, दूत कसे असले पाहिजेत सांगून झालं. त्या दूतांची तर यादी आत्ता मी सांगितल्याप्रमाणे कितीतरी मोठी त्यांनी दिलेली आहे. मंत्री, पुरोहित, युवराज, सेनापती, द्वारपाल, अंतःपुराचा अधिकारी, कोषाध्यक्ष, कारागृहाध्यक्ष, रोखपाल, सचिव, पारेकऱ्यांचा प्रमुख, नगराध्यक्ष, कार्यकर्ते, त्याच्याबरोबर कार्यकर्त्यांच्यावर पण लक्ष ठेवायला सांगितलेले आहेत त्यांनी. धर्माध्यक्ष, सभाध्यक्ष, दंडपाल, दुर्गाध्यक्ष, राष्ट्र सीमा दल असतं, सुरक्षा दल असतं बॉर्डर लाईनवरचं ते, वनरक्षक, न्यायाधीश, सेनाध्यक्ष, वेतनाधिकारी, हे सगळे स्वतःच्याच राष्ट्रातलं नाही तर दुसऱ्या शत्रू राष्ट्रावर सुद्धा राजाची नजर पाहिजे. म्हणजे त्यातलं भ्रष्ट कोण आहे, लाचखाऊ कोण आहे, फितूर कोण आहे, हे जर आपल्या पक्षातले राज्यातले असतील त्यांना काढून टाकण्यासारखं येतं. आणि लाचखाऊ आणि फितूर दुसऱ्या राज्यातले असतील तर त्याचा उपयोग करून घेता येतो. असं दोन्ही त्याच्यात भाग आहेत. म्हणून या सगळ्यांच्यावर लक्ष ठेवणारा दूत पाहिजे असं रामाने इथे भरताला सांगितलेलं आहे. पुढच्या ह्याच्यात ते म्हणतात, तेषां गुप्ति परिहारे द्वारैः कश्चित् ते भरणं कृतं रक्षा हि राज्ञा धर्मेण सर्वे विषयवासिना. राज्ञा सर्वे रक्षणीय. हे राजांनी सर्वांचं रक्षण केलं पाहिजे. राज्ञा म्हणजे राजाने, तृतीया राजा शब्दाची, राजाने सगळ्यांचं रक्षण केलं पाहिजे. तसं धर्मेण, धर्माने केलं पाहिजे. विषयवासिना म्हणजे त्या देशात राहणारे, तेषां गुप्त परिहारही, म्हणजे कोण गुप्त परिहारही कश्चित् ते वर्णम कृतम, म्हणजे गुप्त परिहारही म्हणजे वैश्य. जे वैश्य हा एक राज्याच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत असतो. त्या वैश्यांचं जे भरणम कृतम, त्यांच्यावर तर विशेष राजाची कृपा असली पाहिजे. राजांनी त्याचं विशेष रक्षण केलं पाहिजे. जे वैश्य आहेत ते राष्ट्राला अर्थार्जन हे वैभवाची प्राप्ती करून देत असतात. म्हणजे मोठ्या मोठ्या कारखानदारांना आपले राष्ट्रप्रमुख विचारून असतात. त्यांच्या कलांनी त्यांना थोडंफार घ्यावं लागतं. त्याचं कारणे त्यांच्यामुळे उद्योग येतात, उद्योगधंदे वाढतात, रोजगार मिळतो, देशाची संपत्ती वाढते. म्हणून इथे यांनी स्पष्टच म्हटलं आहे की अशा वैद्यांना, अशा वैश्यांना, म्हणजे अशा उद्योजकांना तू इष्टाची त्यांना पाहिजे त्याची प्राप्ती करून देतोच की नाही. मग त्यांना सुद्धा सवलती या द्याव्याच लागतात काही, तेव्हा तू त्यांना इष्टाची प्राप्ती करून देतोच ना. कारण त्यांच्यावर काही संकट आलं, अनिष्ट आलं, त्याचं निवारण करून तू त्यांचं पालनपोषण करतोच ना. रक्षा ही ते तुझं ते कर्तव्य आहे त्यांचं पालनपोषण करणार. म्हणजे देशात राहणाऱ्या सर्व लोकांचं प्रतिपालन करणं हे जसं राज्याचं कर्तव्य आहे तसं वैश्यांची सुद्धा त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. म्हणजे चारही वर्णांची काळजी घ्यायला त्यांनी सांगितली आहे. पण वैश्यांमुळे देशाची संपत्ती वाढत असते, रोजगार वाढत असतो, याची जाणीव श्रीरामांना आहे. म्हणून ते सांगतात वैश्यांशी नेहमी आदराने प्रेमाने वाग. कारण ते काय करतात, कृषी आणि व्यापार यात ते कार्यरत असतात आणि म्हणून देशाची उन्नती होत असते आणि देश सुखी होत असतो. किती आजच्या काळाच्या राजकारणाला बरोबर संबंध अगदी समांतर जे आपल्या पंतप्रधानांचं धोरण आहे तेच जणू काय इथे वाल्मिकींनी सांगितलेलं आहे भरताला उद्देशून, की वैश्यांशी म्हणजे आपल्या उद्योजकांशी प्रेमाने वाग. त्यांचे ते कार्यरत असतात, ते कृषी आणि व्यापारात असतात आणि तरच सगळी जनता सुखी राहते, त्यांना कामं मिळतात, ते उन्नतीशील राहतात. आणि तरीसुद्धा हे सगळं ऐकूनसुद्धा काय कर, ते गुप्तही म्हणजे सगळं गुप्ततेने कर. म्हणजे सर्वांनाच सर्व गोष्टी सांगायच्या नसतात. मंत्री हुशार असले, दूत प्रामाणिक असले, वैश्य रक्षणी आणि उन्नती करून देणारे असले तरी कुणावरही प्रमाणाबाहेर विश्वास टाकायचा नाही. प्रत्येकाला यथायोग्य तेवढाच विश्वास त्यांना द्यायचा असं इथे श्रीरामांनी भरताला सांगितलेलं आहे. त्यांनी आणखीन पुढे प्रजेशी कसं वागलं पाहिजे ते सांगितलं आहे. कश्चिन्न सर्वे कर्मांता प्रत्येक शास्त्रे विशंकया सर्वे वा पुनरुत्सृष्टा मध्यमेवात्र कारणम. मग आता राजनीतीचा उपदेश करतायत वाल्मिकी की तुझे सर्वे साकर
कश्चित ते सर्वे कर्मांता, म्हणजे काम झाल्यानंतर प्रत्यक्षास्ते विशंकया. विशंकया म्हणजे न घाबरता, मनात शंका न ठेवता ते प्रत्यक्ष तुला दिसतात ना. म्हणजे तुझ्या दृष्टीसमोर निर्भयपणाने येतात ना आपापलं काम झाल्यानंतर, आणि तू त्यांना यायला बंदी करत नाहीस ना. सर्वैवा पुनरुत्सृष्टा, म्हणजे तू त्यांना यायला बंदी करत नाहीस ना. आणि ते सगळेजण निशंकपणे निर्भयपणे तुझ्या संबंधात येतात. आणि दोघांचं एकमेकांशी वागणं अतिप्रेमाचं नको आणि तुटक शत्रुत्वाचाही नको, तर मध्यम मार्ग दोन्हीकडे पाहिजे. आणि त्याच्यावर बारीक लक्ष राज्यातल्या प्रत्येक काम करणाऱ्यावर पाहिजे. आणि तू प्रजाजनांची नियमित भेट घेतोच ना. म्हणजे राजांनी सुद्धा हस्तिदंती महालात राहून चालत नाही, प्रजेमध्ये मिसळायला पाहिजे, प्रजेचा कल जाणून घेतला पाहिजे. आणि प्रजेला सुद्धा निर्भयपणाने राजाची भेट घेता येते ना. तुला सर्व माणसे निर्भयपणे भेटू शकतात ना. कश्चित ते सर्वे कर्मांता प्रत्यक्षास्ते विशंकया. विशंका म्हणजे मनात शंका न घेता ते तुला प्रत्यक्ष येऊन भेटतात ना. म्हणजे त्यांच्या काय तक्रारी आहेत, काय गाऱ्हाणी आहेत, ते तुला प्रत्यक्ष सांगतात ना. आणि ते तुझी नजर चुकवून दूर राहत नाहीत. कारण नजर चुकवून लांब राहणारी माणसं ती गुन्हेगार असतात, अप्रामाणिक असतात. कुठेतरी त्यांनी काहीतरी बुडवेपणा, काहीतरी चुकवेगिरी, काहीतरी वाईट काम केलेलं असतं हे त्यांना माहिती आहे. म्हणून राजांनी असे आपली नजर चुकवून आपली नजर चोरून राहणारी माणसं अप्रामाणिक असतात, हे ध्यानात ठेवलंच पाहिजे. असंही त्यांनी भरताला इथे उपदेश केलेला आहे. कश्चिन्न सर्वे कर्मांता प्रत्यक्षास्ते विशंकया. सगळे तुला निशंकपणे भेटतात ना. सर्वैवा पुनरुत्सृष्टा, सगळे तुझ्यापुढे येतात ना. मध्यमेव वात्र कारणम, आणि सर्वांशी तू यथायोग्य असं वागत असतोस ना. आयस्ते विपुला कश्चित कश्चिदल्पतरो व्यया अपात्रेषु न ते कश्चित कोशो गच्छती राघव. परत एकदा त्याला राघव म्हटलेलं आहे. त्याला म्हणतात अर्थव्यवहाराबद्दल आता ते सांगतायत की हे राघवा, तुझी प्राप्ती विपुल आहे ना. कश्चित अल्पतरो व्यया, आयस्ते विपुला. आय म्हणजे इन्कम, ते तुझं विपुल आहे ना. आणि क्वचित अल्पतरो व्यया म्हणजे खर्च बेताचा आहे ना. म्हणजे तुला थोडक्यात जमा खर्चाचा मेळ घालता येतोय ना. तू जमेपेक्षा खर्च जास्त करत नाही आहेस ना. अपात्रेषु न ते कश्चित कोशो गच्छती राघव, आणि तुझा कोश, तुझा खजिन्यातील द्रव्य अपात्री खर्च होत नाही आहे ना. अपात्रेषु न गच्छती म्हणजे ज्या योजना कल्याणकारी नाही त्याच्यावर तुझा खर्च होत नाही आहे ना. हे तुझं लक्ष आहे ना तिकडे. तू सर्व जे तुझे आहेत, तुझे सगळे दुर्ग जे आहेत, सगळे महत्त्वाच्या राजधान्या ज्या आहेत, त्या सर्व ठिकाणी धन धान्य अस्त्र शस्त्र जल यंत्र यांनी सगळं वैभवाने सगळे युक्त आहेत ना. किंवा तुझे जमा अधिक आणि खर्च कमी असंच नेहमी असलं पाहिजे, तसंच आहे ना. म्हणजे तू आतबट्ट्याचे व्यवहार करत नाहीस ना. तुझं अर्थकारण फलदायी असंच आहे ना. सगळं तुझं धन दौलत अपात्री तू खर्च करत नाहीस ना. देव पिता ब्राह्मण अभ्यागत योद्धे आणि मित्र यांच्यासाठी मात्र योग्य तो खर्च तू करतोच ना. देवाला दिलं पाहिजे, पित्याचं पितृऋण चुकवलं पाहिजे. ब्राह्मण अभ्यागत योद्धे, या योद्ध्यांना तर सर्वश्रेष्ठ मानधन दिलं गेलं पाहिजे. आणि मित्र यांच्यासाठीच तुझं सर्व धन आहे ना. थोडक्यात म्हणजे काय, तू समाज कल्याणाचा विचार करून सगळा खर्च करतोच ना. म्हणजे तुझं जे राजकारण आहे ते असं परोपकाराचं राजकारण आहे ना. तुझं जे अर्थकारण आहे त्याच्याकडे तुझं नीट लक्ष आहे ना. आणि सर्वांना फायदेशीर होईल असंच तू असे राजकारणाविषयीचे अर्थकारणाविषयीचे अनेक सल्ले आत्ताच्या आज आपण पाहिलं. त्या भागात म्हणजे तुझी तब्येत कशी आहे इथपासून तू रात्रभर झोपतोस की नाही, तू खर्च जास्त करतोस का, तुझं मंत्रिमंडळ कसं आहे, तुझे दूत कसं आहे, तुझे परराष्ट्रातले मंत्री कसे आहेत, तुझी सेना कशी आहेत, असा सगळ्या बाबतीतली चौकशी इथे रामाने भरत भेटल्यावर
त्याच्याजवळ केलेली आहे.